माणिकराव कोकाटे यांचं अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलिसांचं पथक हे रात्री थेट लीलावती रुग्णालयात डॉक्टर कुलदीप देवरे यांचा जबाबही नोंदवला। कोकाटेंवरील उपचाराची माहिती घेतली। रात्री 1:30 वाजता पोलिसांचं पथक लीलावतीमधून बाहेर पडलं। माणिकराव कोकाटे यांची आज अँजिओग्राफी केली जाणार। अँजिओग्राफीचा रिपोर्ट आल्यानंतर अटकेसंदर्भात पोलीस निर्णय घेतील। लीलावती रुग्णालयामध्ये कोकाटेंवर शस्त्रक्रिया पार पडेल। कोकाटेंच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक। जिल्हा परिषद निवडणुका संपल्यावर निवडणुका संपेपर्यंत कोकाटेंचं खातं अजित पवार यांच्याकडे। सूत्रांची माहिती मंत्रिपदासाठी इच्छुकांमध्ये अनिल पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडेंचा समावेश अशी देखील सूत्रांची माहिती। माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी नाशिक कोर्टाकडून कोकाटेंची 2 वर्षांची शिक्षा कायम। हायकोर्टाच्या सुनावणीकडे सर्वांचं लागलंय लक्ष। 2017 साली शिवसेनेच्या निवडून आलेल्या 84 जागांवर शिंदेंकडून दावा। सूत्रांची माहिती 2017 साली मुंबई पालिकेत शिवसेनेच्या 84 जागा निवडून आल्या, मात्र या जागा सोडण्यास भाजपचा नकार। सूत्रांची माहिती मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं 150 जागांवर एकमत, उर्वरित 77 जागांवर चर्चा। बैठकीनंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचीही माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीची आज सिल्वर ओकवरती महत्वाची बैठक। मुंबईमधील नेत्यांची बैठक। पालिका निवडणुकीबाबत होणार चर्चा। महाविकास आघाडीत 22 जागांचा प्रस्ताव देणार अशी देखील सूत्रांची माहिती। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईमध्ये बैठक। राज्यातील सर्व महापालिका हद्दीतील पदाधिकारी आणि नेत्यांना बैठकीला बोलावलं। प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार। ठाकरेंच्या सेनेकडून नवी पुस्तिका प्रकाशित। मुंबईमध्ये प्रचारात पुस्तिका वापरली जाणार। केलेलं काम मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठाकरेंच्या सेनेची रणनीती। ठाकरे बंधू निवडणूक प्रचाराचा नारळ संयुक्त सभेने फोडणार। मुंबई, नाशिक, ठाणे, पुण्यात ठाकरे बंधूंच्या 6 संयुक्त सभा होण्याची शक्यता। संयुक्त सभा घेण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी। उद्धव ठाकरेंसाठी ही शेवटची निवडणूक असेल। निवडणुकीनंतर ठाकरेंकडे कार्यकर्ते राहणार नाही। पक्षात फक्त उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हेच राहतील। रावसाहेब दानवे यांचा ठाकरेंवर निशाणा। भाजपकडून महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्ते नेत्यांना 40 कलमी कार्यक्रम, तर भाजपचं 3 दिवस घर चलो हे अभियान। 12 सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाणार। मुंबई महापालिकेसाठी भाजपची टीम सज्ज। भाजपकडून आता 20 जणांच्या निवडणूक समितीची घोषणा। पियुष गोयल, विनोद तावडे, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर, राहुल नार्वेकर, अमित साटम या दिग्गज नेत्यांचा या समितीमध्ये समावेश। कुणाशी युती, कुणाला उमेदवारी देण्याचा काँग्रेसचा निर्णय 25 डिसेंबरला होणार। सूत्रांची माहिती काँग्रेसचे उमेदवार निश्चित करण्यासाठी राज्य निवड मंडळाची 25 डिसेंबरला मुंबईमध्ये बैठक पार पडणार। पुण्यात भाजपच्या बैठकीनंतर चंद्रकांत पाटलांच्या निवासस्थानी डिनर डिप्लोमसी। बैठकीला पुण्यातील भाजपच्या सर्व आमदारांची उपस्थिती। पालिका निवडणूक आणि शिवसेना युती संदर्भात चर्चा। पालिका निवडणुकीसाठी शिंदे सेनेकडून समन्वयकांची नियुक्ती। खासदार नरेश मस्के यांच्यावर ठाण्याबरोबर नवी मुंबईची जबाबदारी। केडीएमसी खासदार श्रीकांत शिंदेंकडे, मीरा भाईंदरचा भार प्रताप सरनाईक यांच्याकडे असणार। हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला रोखण्यासाठी वसई विरार या ठिकाणी योगी आदित्यनाथ मैदानात। वसई विरारमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सभा होणार। उत्तर भारतीय आणि हिंदू मतं मिळवण्यासाठी भाजपचा हा प्लॅन। नाशिकमध्ये भाजपकडून देवयानी फरांदे यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती। आमदार राहुल ढिकले यांच्या जागी फरांदेंकडे जबाबदारी। इच्छुकांच्या मुलाखती सुरू असतानाच हा निर्णय जाहीर। धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेकडून मोर्चे बांधणी। भाजप शिवसेनेचा वाद नाही। जिल्हा परिषदेत महायुतीचा झेंडा फडकवायचा। राजन साळवे यांची ही प्रतिक्रिया समोर। नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये युतीबाबत अद्याप भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या बैठका नाही। शिंदे सेनेकडून 50 ते 60 जागांची भाजपकडे मागणी। भाजप पदाधिकाऱ्यांचा सोबळाचा आग्रह। वरिष्ठ नेत्यांकडून महायुतीचे संकेत। मुंबई पालिका निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाकडून एकला चलोचा नारा। गोवंडी, शिवाजीनगर, भायखळासह अन्य जागांची चाचपणी सुरू। यंदा जास्त जागा जिंकण्यासाठी आमचे प्रयत्न। अबू आझमी यांच्याकडून हे स्पष्ट। पवारांच्या राष्ट्रवादीच्या राहुल कलाटेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा। मात्र प्रभाग क्रमांक 25 मध्ये भाजपच्या इच्छुकांकडून कलाटेंच्या पक्षप्रवेशाला विरोध। कलाटेंना पक्षात घेतलं तर आम्ही वेगळा निर्णय घेऊन भाजप कार्यकर्त्यांचा हा इशारा। भाजप पदाधिकाऱ्यांचं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना पत्र। बीएमसी निवडणुकीत भाजपकडून कार्यकर्त्यांना न्याय द्यावा। नेत्यांच्या मुलांना तिकीट देताना कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय। साटम यांना लिहिलेल्या पत्रामध्ये हा उल्लेख। जनतेच्या आशीर्वादानं 2034 पर्यंत फडणवीस हेच मुख्यमंत्री राहणार। पद येणार जाणार, पण ती जागा कायम राहत नाही। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं हे सूचक वक्तव्य समोर। पुढील 4 महिन्यांमध्ये मेट्रो 14चं काम सुरू करणार। अंबरनाथ बदलापूर शहराच्या जास्तीत जास्त फायद्यासाठी सरकारचं काम सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे आश्वासन।
एखाद्याचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा फैसला हाच अंतिम. त्यावर आता न्यायालयामध्ये दाद देखील मागता येणार नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात मंत्रिमंडळाचा हा निर्णय. मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाकडे सर्वांचं लक्ष. चक्राकार पद्धतीचा अवलंब होणार की नव्या पद्धतीने आरक्षण काढणार, याबाबत इच्छुकांमध्ये उत्सुकता. राज्य निवडणूक आयोगाची आज सर्व महापालिका आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन आढावा बैठक. 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार. याबाबत कर्मचारी, यंत्रणा आणि सामग्रीचा आयोग आढावा घेणार. नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांसाठी प्रचाराचा आज अखेरचा दिवस. नेत्यांकडून अंतिम शक्ती प्रदर्शनासाठी सभा, जनसंपर्क आणि रोड शो आयोजित. उद्या मतदान तर परवा मतमोजणी पडणार पार. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी. आरोपींवर दोष निश्चितीसंदर्भात न्यायालयाच्या निर्णयाची शक्यता.